Hello students, welcome to my YouTube channel RK Classes by Renuka ma'am. Today we are solving problem set 6, class 5. Chapter name is number work. Question number 1 is write the proper symbol less than, greater than or is equal to in the box. म्हणजे जे नंबर दिले आहेत त्यामध्ये ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू हे साइन वापरायचे आहेत. पहिले नंबर रीड करूया आणि समजून घेऊयात. क्वेश्चन नंबर 1, एका बाजूला एक नंबर दिला आहे 5705 आणि दुसऱ्या बाजूला 15705 हा करून दाखवलेला आहे. म्हणजेच 5000 मोठा का 15000, तर 15000 जो मोठा आहे त्याच्याकडे त्याचा असं तोंड करणे, म्हणजे हा ग्रेटर आहे आणि हा लेस नंबर आहे. तसाच क्वेश्चन नंबर 2 आहे 22,74,705 आणि इथं 12,74,000 म्हणजे पुढचा नंबर वाचण्याची गरज नाही. सुरुवातीलाच पहा, हा 22 लाख आणि हा 12 लाख, तर ग्रेटर मोठा नंबर कोणता असणार 22 लाख, म्हणजे हा पहिला नंबर मोठा 22,74,705. क्वेश्चन नंबर 3 आहे 35,33,302 आणि त्याच्या नंबरचा नेक्स्ट आहे 35,32,300, 35,32,302. मग हे 35 लाख सेम आहेत. नेक्स्ट पाहिजे हे 33,000 आहेत आणि हे 32,000 म्हणजे 33 मोठा, तर जो मोठा आहे त्याच्याकडे त्याचे असे तोंड करणे, म्हणजे हा 35,33,302 हा ग्रेटर आहे. कशापेक्षा 35,32,302. क्वेश्चन नंबर 4 अशाच प्रकारे सॉल्व करायचा आहे. 99,999 आणि 9,99,999 म्हणजे ह्या लॅकवाला नंबर मोठा आहे. क्वेश्चन नंबर 5 4,80,009, तर मग आणि त्याच्या नंबर आहे पुढचा 4,90,000. मग 80,000 का 90,000 मोठे, तर 90,000 मोठे, म्हणजे 4,90,008 हा नंबर मोठा आहे. तसंच क्वेश्चन नंबर 6 35,80,177. आता इथं पण 35 लाख, इथं पण 35 लाख, इथे 80,000, इथं 88,000, तर मोठा नंबर कोणता असणार 35,88,172, म्हणजे हा नंबर मोठा झाला. म्हणजे नंबर रीड करणे, समजून घेणे आणि मोठा नंबर कोणता, छोटा नंबर कोणता, या प्रकारे सॉल्व करणे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 सॉल्व झालेला आहे. नंबर व्यवस्थित केअरफुल रीड करा, म्हणजे तुम्हाला ग्रेटर दॅन, लेस दॅन हा नंबर समजेल. क्वेश्चन नंबर 2 बी अगदी सोपा आहे. पहा, फक्त हा जो क्वेश्चन आहे तो लेंदी आहे, दिसायला खूप मोठा वाटतो, पण सॉल्व करायला खूप सोपा आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 कसा आहे. त्यातला नंबर 1 क्वेश्चन, तर स्वयंसिद्ध सेविंग ग्रुप मेड 3,45,000 पापड्स while the स्वाभिमानी ग्रुप मेड 2,95,000. विच ग्रुप मेड मोर पापड. म्हणजेच इथं फक्त आपण नंबर नोटीस करणे, बाकीचं काही लक्षात नाही घेतलं तरी चालतं. म्हणजेच कोणत्या ग्रुपनं मोठा पापड, जास्त पापड तयार केले, असा क्वेश्चन आहे हा. तर पहिला ग्रुप कोणता आहे, स्वयंसिद्ध सेविंग ग्रुप, या ग्रुपमध्ये 3,45,000 आणि दुसरा कोणता आहे, स्वाभिमानी, या ग्रुपने 2,95,000. मग 2,95,000 मोठे का 3,45,000, तर 3,45,000 हे मोठे आहेत. हे 3,45,000 हे कोणत्या ग्रुपनं बनवले, स्वामीसिद्ध सेविंग ग्रुप. मग इथं त्या ग्रुपचे नाव लिहायचे आहे. आन्सर इज, डायरेक्ट आन्सर लिहून टाकणे. आन्सर काय आहे, स्वयंसिद्ध सेविंग ग्रुप. नंबर आहे 3,45,000. अशाच प्रकारे क्वेश्चन नंबर 2 सुद्धा सॉल्व करायचा आहे. चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन द अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 2 lakh seeds while those in Pune district collected 3,25,000. Which children collected more seeds? 2 डिस्ट्रिक्ट म्हणजे 2 जिल्ह्याचे नावं दिलेत आणि कोणत्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी जास्त सीड्स गोळा केलेत असा प्रश्न आहे. तर एक आहे 2 लाख आणि एक आहे 3,25,000.
तर आपल्याला मोठा कोणती संख्या आहे तर 3,25,000. हा कोणत्या ग्रुपनं? पुणे डिस्ट्रिक्ट. तर आन्सर काय आहे तर मोर म्हणजे काय जास्त. पण कोणत्या आन्सर डायरेक्ट लिहायचं काय आहे पुणे PUNE पुणे डिस्ट्रिक्ट. किती जमा केलेले आहे तर 3,25,000. अशा प्रकारे किती सोपा आहे हा बघा बरं. हा प्रश्न सॉल्व झालेला आहे. म्हणजे प्रश्नाची लेंथ पाहून आपण ते प्रश्न अवघड आहे असं समजायचं नाही. क्वेश्चन नंबर 3 पण अशाच प्रकारे सॉल्व करते हैं. पहा, द नंबर ऑफ पीपल हू टूक पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी वाज 2,01,306 in the Pandharpur तालुका and the 1,27,208 in Malshiraz तालुका and in which the तालुका did a larger number of people participate. सॉरी स्टुडंट्स, हे 97 आहेत. तर कोणत्या ग्रुपनं जास्त सीट्स जमा केले हे पार्ट घेतलेला आहे असं विचारलेले आहे. तर नंबर्स ओनली नंबर नोटीस करणे. 1,97,208 आणि 2,01,306. तर हा 2,00,000 हा नंबर मोठा आहे. मग हा मोठा कोणता तालुका आहे तर पंढरपूर तालुका. तर डायरेक्ट लिहायचं तर विच ग्रुप डीड म्हणजे ग्रुपचं नाव विचारले तर ग्रुप म्हणजे तालुक्याचं नाव विचारले तर कोणता तालुका आहे. तालुक्यातील लोक आहेत पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुका. किती पीपल आहेत 2,01,306 पीपल कारण पीपल हेच प्लुरल आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे लास्ट अँड बेस्ट. हा खूप मोठा प्रश्न आहे पण सॉल्व करायला पण तितका सोपा आहे. बघा काय क्वेश्चन आहे. ॲट अन एक्झिबिशन द अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप सोल्ड ग्रुप वर्थ ₹5,12,345. द निर्मल ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ ₹4,12,900. दिस फिगर वॉज वर्थ ₹4,33,000 for the Sujan group and the ₹5,11,937 for the Savitribai Phule group. Which group had the largest sales? आता एका क्वेश्चनमध्ये इथं कमीत कमी मला वाटतं 4 क्वेश्चन विचारलेले आहेत. आता एक क्वेश्चनचं उत्तर सॉल्व असं करायचं. पहिला प्रश्न काय विचारलेला आहे त्यांनी आपल्याला विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल. तर कोणता ग्रुप लार्जेस्ट सेल आहे आपल्या त्या प्रश्नात. पहा एक नंबर दिलेला आहे. एक नंबर आहे पहा 5,00,000. नंबर्स ओनली नंबर नोटीस करणे. 5,12,345. इथं 4,00,000. इथं 4,30,000. इथं 5,11,000 असे दिलेले आहेत. तर सगळ्यात मोठा नंबर आहे 5,12,345. हा कोणता ग्रुप आहे अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप. मग लिहायचे आहेत आन्सर आहे याचं अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप had the largest sale. had the largest sale. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. मग स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे सगळ्यात स्मॉलेस्ट. आता 5,00,000 हा 4,00,000 हा 4,00,000 हा 5,00,000. आता या 4,00,000मध्ये 2 येतं 4,12,000 4,33,000. जो नंबर आहे सगळ्यात लहान 4,12,900 तो कोणत्या ग्रुपचा आहे. सर काय आहे विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल. तर स्मॉलेस्ट सेल येणार आपलं कोणता ग्रुप येणार. 4 ग्रुप आहे तर एका ग्रुपमध्ये अन्नपूर्णा जो लार्जेस्ट सेल आहे आणि त्याच्यानंतरचा आहे निर्मल ग्रुप जो 4,12,900 अशी म्हणजे रुपीची सेलिंग आहे. तर म्हणजे याचा आन्सर येणार निर्मल ग्रुप had smallest sale. आणि सगळ्यात शेवटचा क्वेश्चन काय आहे तर
राईट द सेल्स फिगर इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे काय? चढता क्रम, आणि डिसेंडिंग म्हणजे काय? उतरता क्रम. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये काय येणार आपलं? असेंडिंग ऑर्डरमध्ये चढता क्रममध्ये काय करायचं? जो सगळ्यात लहान ग्रुप आहे ना त्याची पहिले अमाऊंट लिहायची. काय आहे अमाऊंट? 4,12,900 म्हणजे 4,12,900. त्याच्यानंतर कोणता नंबर येणार? 4,33,000. 4,33,000. त्यानंतर 5,11,937. आणि त्यानंतरचा नंबर आहे 5,12,345. याप्रमाणे आपण काय लिहिलेलं आहे? असेंडिंग ऑर्डर लिहिलेलं आहे. जर आपल्याला जर समजा एक्झाममध्ये सेम टू सेम क्वेश्चन येत नाही, पण यावरून जसा असेंडिंग ऑर्डर लिहिला त्याप्रमाणेच आपण एखादा समजा आला डिसेंडिंग ऑर्डर लिहा, तर म्हणजे अशा प्रश्नांना घाबरायचं नाही आहे, केअरफुल सॉल्व करायची. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.